हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून मी स्वागत करते. आणि खूप 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 म्हणजे आता 2 ते 3 महिने झाले सर्वजण मला एकच मेसेज करत आहेत की ताई, तुमच्या हेअर्सबद्दल काहीतरी थोडीशी माहिती सांगा, किंवा तुम्ही तुमच्या हेअर्सला कोणता शॅम्पू वापरता किंवा कोणती मेहंदी लावता. तर त्याचमधलं एक रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. हेअरची रेसिपी आहे ती ती म्हणजे मेहंदी कोणती लावते मी, किंवा मेहंदीमध्ये मी काय काय टाकून मी हेअर्सला लावते. आणि एवढे स्मूथ हेअर्स आहेत माझे, लॉंग आहेत. तर सर्वांना तर माहितीच आहे. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप जण केसांबद्दल खूप छान माझी तारीफही करतात. धन्यवाद सर्वांना. तर तेच आज तुम्हाला मी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना, त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आजचा हेअर पॅक बनवण्यासाठी इकडे मी साहित्य घेतलेलं बघू शकता. इकडे मी मेहंदी पॅकेट घेतलेले आहे, 3-4 घेतलेले आहेत. तुमचे शॉर्ट हेअर असतील तर तुम्ही 2 पॅकेट घेऊ शकता. हे एग व्हाईट आहे, अंड्याचा जो पिवळा भाग आहे ना तो काढलेला आहे. दही घेतलेला आहे, मेथी दाणा थोडासा घ्यायचा आहे, 1 चम्मच घ्यायचा आहे, आणि चहापत्तीचं पाणी. तर एवढं साहित्य आपल्याला आज लागणार आहे हेअर पॅक बनवण्यासाठी. तर हे हेअर पॅक बनवण्यासाठी आपल्याला चहापत्तीचं पाणी स्टार्टिंगला थोडंसं टाकून घ्यायचं आहे. एकदम पण नाही टाकायचं, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मेहंदीमध्ये थोड्याही गुठळ्या नसल्या पाहिजेत. तर हे आधी आपण मिक्स करून घेऊया. दही टाकून घेऊया. मेथी दाणा टाकून घेऊया. आणि त्याचसोबत अंड्याचा जो पांढरा भाग आहे ना तोही टाकून घ्यायचा आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी बिलकुलही नाही राहिल्या पाहिजे. शक्य तेवढं आपण ही रेसिपी ना लोखंडाच्या भांड्यातच केली पाहिजे. पण सध्याला माझ्याकडे लोखंडाचं अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी मग प्लास्टिकमध्ये करत आहे. पण प्लास्टिकमध्ये नाही करायचं, लोखंडामध्ये केलं ना हेअरसाठी खूप छान असतं. आणि रात्रभर भिजू द्यायचं. आणि ज्यांना खूप गडबड असेल ना त्यांनी 3 तास तरी ॲटलिस्ट भिजू द्यायचं आहे. सर्व मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित. तर इकडे पाहू शकतात मेहंदीचा पॅक मी बनवून घेतलेला आहे. एकही गाठ नसायला पाहिजे, आणि मेहंदीची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. तर चला लावून घेऊया. तर अशा पद्धतीने मेहंदीचा मी पॅक बनवून घेतलेला आहे. आणि खूप घट्टही नाही बनवायचं किंवा खूप पातळही नाही बनवायचं, आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पॅकची. हेअर पॅक जो बनवतो ना आपण, आणि महिन्यातून एकदा लावून घ्यायचा आहे तो पॅक. तर चला आता मी लावून घेते. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या सर्व हेअरला लावून घ्यायचं आहे. लाल कलरचं वाटायचं. फिल्टर करता येते की. तर आजचा हेअर केअर रुटीन तुम्ही माझा पाहिलाच. आणि कसे वाटले तुम्हाला माझे हेअर्सची रेमेडी. नक्की जर रेमेडी आवडली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि अशीच माझे छान छान व्हिडिओ पाहत राहा.
तर मेहंदी लावल्याचे तेच फायदे आहेत की केस, तर मेहंदी लावल्याने बघू शकतात केस किती मोकळे आणि एक शाईन करत आहेत. एग व्हाईट असतं ना, त्यामुळे ही केस खूप शाईन करतात, खूप हेल्दी राहतात. फक्त पांढरे केस असणाऱ्यांनीच मेहंदी नाही लावायची. ज्यांना केसांमध्ये मजबूती हवी आहे त्यांनी आपल्या केसांना मेहंदी 1 महिन्यातून लावायची आहे. तर आजचा हेअर केअरचा मेहंदीचा पॅक तुम्हाला कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आणि तुम्ही जर या व्हिडिओला सपोर्ट केला ना, नक्कीच अशा रिलेटेड मी तुम्हाला छान छान व्हिडिओज आणत जाईल आणि हेअर ऑइल कसं बनवायचं तेही तुम्हाला सांगेन. तर भेटूया चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.